नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला तिच्या हातातील धागा दाखवते आणि म्हणू लागते, पार्थ हा धागा बघा, हा धागा आठवतोय का तुम्हाला, असं म्हणत काव्या पुढे पार्थला म्हणते, धागा आईंनी आमच्या दोघींच्याही हातात बांधला होता. एक दिवशी माझ्या हातातील धागा नकळतपणे निसटला, परंतु नंदिनीताईने क्षणाचाही विलंब केला नाही. क्षणभरही विचार न करता तिच्या हातात असणारा धागा काढून तिने माझ्या हातात बांधला आणि स्वतः मात्र रिकामी हातांनी राहिली. आणि आता काय घडलंय पार्थ, तिची कूसही रिकामीच राहिली. आणि हे सगळं घडलेलं असून सुद्धा आपण काय करतोय, सपोर्ट करण्याऐवजी रिपोर्ट मागतोय, उत्तर शोधण्याऐवजी प्रश्नांचा भडीमार करतोय. पार्थ आपण असं का वागतोय? अहो, आपल्या पदरात सुख पडावं यासाठी हे सगळं काही तिने सहन केलं आहे, तडजोड केली आहे, फक्त आपल्या सुखासाठी. या सगळ्याचा विचार नको का करायला आपण? पार्थ, एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करा ना जरा. तर त्यावेळी पार्थच्या लक्षात येतं. पार्थ म्हणतो, म्हणजे सगळी चूक आपलीच आहे. काव्या, तुम्ही जर तुमच्या हातातील धागा नीट सांभाळला असता आणि ते पुस्तक मी जर बायडिंगला घेऊन गेलो असतो तर हे सगळं काही घडलंच नसतं. ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आज त्यांचंही बाळ असलं असतं. पण नाही, हे सगळं काही फक्त आपल्यामुळेच घडलं आहे. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, पार्थ आत्ता तुम्ही अगदी बरोबर बोलताय, म्हणजे तुम्ही अगदी बरोबर सांगताय की या सगळ्यात चूक माझी आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. तर पार्थ म्हणतो, नाही काव्या, मी तुम्ही असं म्हटलंच नाहीये, आम्ही म्हटलंय. तुम्ही, मी आणि आपलं बाळ, आपलं बेबो, असं मी म्हटलंय. आपल्या सगळ्यांची एक टीम आहे ना पार्थ. मग या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला का देताय? माझ्या बोलण्याचा असा वेगळा अर्थ नका काढू. असं म्हणत पार्थ काव्याला जवळ घेतो, तिला सावरतो, तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, या सगळ्यात तुमची काही चूक नाही, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही. तर काव्या मनाशीच म्हणते, नाही, हे सगळं फक्त माझ्यामुळेच झालंय, हे माझ्यामुळे घडलं आहे. नंदिनी ताईच्या आयुष्यात जे काही झालंय ते फक्त माझ्यामुळे, असं म्हणत काव्या स्वतःला दोष देत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता आर्यासाठी मानिनीताई पाणी घेऊन येतात आणि आर्याचं कौतुक करत म्हणतात, आर्या, खरंच तू खूप धीराची आहेस, काव्य आणि नंदिनीची बहीण शोभतेस, खरंच मला आज तुझा अभिमान वाटतोय. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, आई सॉरी, मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही आर्या, या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये, तू सॉरी म्हणू नकोस, या सगळ्यात तुझं काहीच चुकलेलं नाहीये, खरंच. मानिनीताई म्हणतात, उलट आम्ही सगळ्यांनी तुला थँक्यू म्हणायला हवं. खरं तर थँक्यू हा खूपच छोटा शब्द आहे, पण खरंच तुझे आभार मानावे तितके कमी आहेत. तुझे हे उपकार कसे फेडावेत मला खरंच काही माहीत नाही. पण आर्या, खरंच सांगू का, माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं बाळ तुझ्या पोटात आहे हे कळल्यापासून मला आणखीनच आवडायला लागली आहेस तू. आता हे ऐकून आर्या खुश होते. तर मानिनीताई आर्याला म्हणतात, खरंच मला तू माझ्या हक्काची वाटू लागली आहेस, जवळची वाटू लागली आहेस. बरं आर्या, हे घर सुद्धा तुझ्या हक्काचं आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस, जेवढे दिवस राहावंसं वाटेल तेवढे दिवस तू इथे राहू शकतेस, मला काहीच प्रॉब्लेम नसणार. आणि हो आर्या, काही खावंसं वाटलं तर मला सांगायचं हा, आणि माझ्याकडे येऊन तुला जे खावंसं वाटतं त्याचा तू हट्ट करू शकतेस, अगदी हक्काने. तर मानिनीताईंचं कौतुक ऐकून आर्या खुश होते आणि म्हणते, बस बस, किती कौतुक कराल, आणि हो, तुम्ही जेवढं बोललात तेच माझ्यासाठी खूप आहे. खरं सांगायचं तर नंदिनी माझ्यासाठी बहीण आहे. खरं सांगायचं तर या जगात आई कोणी होऊ शकतं, पण सरोगेट मदर कितीही पैसे मोजले तरीसुद्धा याच्यासाठी कोणीही तयार होत नसतं. कारण या सगळ्यासाठी रक्ताचं नातं लागतं आणि मी या सगळ्यासाठी योग्य ठरली, कारण मी त्या नात्यातील रक्ताची व्यक्ती आहे आणि म्हणूनच या सरोगेट मदरसाठी मला संधी मिळाली. आता मानिनीताईंना आर्याचा इतका अभिमान वाटत असतो की मानिनीताई आर्याला जवळ घेतात, तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात आणि ते पाहून आर्या खूप खुश होते. तर आर्या मानिनीताईंना म्हणते, बरं आई, भरपूर पाऊस पडतोय, आता मी निघते. मानिनीताई म्हणतात, नाही नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस, तूच म्हणतेस ना बाहेर भरपूर पाऊस आहे, मग मी तुला जाऊ देईन का? अगं, इतका पाऊस पडतोय, विजा कडकडतायत, वादळ आला आहे आणि या वादळात मी तुला बाहेर पाठवेन का? अगं, कुठे अडकलीस तर त्यापेक्षा तू कुठेही जाऊ नकोस, अगं इथेच राहा, काही हरकत नाही, प्लीज. असं म्हणत आता मानिनीताई आर्याला राहायला सांगतात. तर ते ऐकून आर्या खुश होते आणि म्हणते, थँक्यू आई.
मानिनीताई आर्याची काळजी घेत असतात. त्या काळजीनेच आर्याला म्हणतात, तुला गरम दूध देऊ चालेल? तर आर्या म्हणते, हो चालेल ना. आता मानिनीताई आर्यासाठी दूध आणण्यासाठी स्वयंपाकघरात निघून जातात. तर इथे आर्या मनाशीच म्हणते की बरं झालं मला इथे राहायला सांगितलं. आता मला कोणाला तरी पर्सनली भेटायचं आहे आणि हिशोब चुकता करायचा आहे. आर्या खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आणि रम्या या सगळ्यात आनंद साजरा करत असतात. त्या पार्टी करत असतात आणि म्हणतात की झालं, आपल्या मनासारखं झालं. वसू आत्या म्हणतात, हो ना, फायनली आपण बाजी मारलीच. रम्या म्हणते, एक्झॅक्टली, पण शेवटच्या क्षणी जो काही गेम पलटला ना ते पाहून खरंच खूप मज्जा आली मला, असं म्हणत त्या आनंदानेच पार्टी करत असतात. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या, एक क्षण मला वाटलंही की आपला सगळा प्लॅन, आपण केलेली मेहनत सगळी पाण्यात जाते की काय. अगं बघ ना, आपण त्या जीवा नंदिनीबद्दल इतकं काही बोलत होतो, त्यांच्या विरोधात बोलत होतो, पण सगळेच जण फक्त त्यांचा विचार करत होते, त्यांच्या बाजूने बोलत होते. आणि त्यात ती मानिनी म्हणते कशी, मला सगळं काही अगोदरपासूनच ठाऊक होतं, डोंबल सगळं काही ठाऊक होतं, असं म्हणत वसू आत्या खूप चिडलेले असतात. रम्या म्हणते, जाऊ देत ना गाई, नको त्या गोष्टींचा विचार करूस, कारण तसंही मामी आपलं टार्गेट नव्हतीच, आपलं टार्गेट नंदिनी होती आणि त्याहूनही जास्त आपलं महत्त्वाचं टार्गेट म्हणजे ती काव्या होती. आणि आपण घडवलेल्या या बॉम्बमुळे ती मात्र पुरती हादरून गेली आहे. तर वसू आत्या म्हणतात, शेवटी काय, 16 ऑगस्टचा बॉम्ब फुटला, असं म्हणत दोघेही एन्जॉय करत असतात. वसू आत्या खुश होत रम्याला म्हणतात, तुला माहिती आहे का, मला वाटलं होतं की ऐनवेळी डाव पलटतोय की काय, पण ज्या क्षणी तू त्या आर्याला इन्व्हॉल्व केलंस ना, खरंच रम्या कमाल, असं म्हणत वसू आत्या रम्याचं कौतुक करत असतात. आता मात्र रम्याची कॉलर ताठ होत ती अगदी सगळ्याचं क्रेडिट स्वतःला घेत असते. वसू आत्या म्हणतात, त्यामुळे या सरोगसीचा विचार नंदिनीने स्वतःच काढला, स्वतःच तिने सगळ्यांना त्यांचा निर्णय सांगितला आणि या सगळ्यात त्या आर्याचा जो काही पचका झालाय ना, खरंच वा वा वा, असं म्हणत दोघेही घडलेला सगळा प्रसंग आठवत आनंद साजरा करत असतात. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या, तू बघितलंस का, विक्रम तिच्यावर किती चिडला होता. तर रम्या म्हणते, कमाल, तो सीन तर मला फार आवडला. तुला खरं सांगू का, तिचं तोंड तर पाहण्यासारखं झालं होतं, असं म्हणत दोघेही मोठमोठ्याने हसत असतात. परंतु यांच्या आनंदात एंट्री होते, ती म्हणजे आर्याची. आता आर्या अचानकच त्यांच्या रूमचा दरवाजा उघडते आणि त्या दोघींकडे पाहते आणि त्या दोघीही ज्यावेळी आर्याकडे पाहतात तर आर्याच्या बाजूला आता नंदिनी सुद्धा उभी होते. आता आर्या आणि नंदिनी या दोघींनाही पाहून वसू आत्यानी रम्या पुरत्या घाबरलेल्या असतात. आता नंदिनी त्या दोघींच्याही समोर येते. तर आता आर्या नंदिनीला म्हणते, खरंच चांगला खेळ खेळतात ना या दोघीही, म्हणजे यांच्या बुद्धीला आणि यांच्या खेळाला खरंच दाद द्यायला हवी. खरंच खूप छान खेळ खेळता ग तुम्ही दोघीही, असं म्हणत आर्या त्या दोघींचं कौतुक करत असते. तर नंदिनी आर्याला म्हणते, म्हणजे काय आर्या, अगं तुला ही गोष्ट माहीत नाही का, अगं या खेळात तर मोडलेल्या प्लेयर्स आहेत या, अगं यांची तू हिस्ट्री पाहशील ना तर तुलाही धक्का बसेल, अशा पद्धतीने खेळ खेळतात ना. काय रम्या, वसू आत्या, बरोबर बोलते ना मी. खरंच तुम्हा दोघींची कमाल आहे, मानलं पाहिजे तुम्हाला. पण मला एक गोष्ट कळत नाही की इतक्या वेळा तोंडावर पडून सुद्धा तुम्ही थकत मात्र नाही. तर काव्या म्हणते, हो ना, म्हणजे अगोदर घरात घुसून आमची मौल्यवान वस्तू चोरली आणि त्यानंतर आज जी गोष्ट आम्ही जीवापलीकडे जपली ती सगळ्यांसमोर उघड केली. आर्या म्हणते, काय म्हणत होतीस रम्या तू, चैतन्य देशपांडे नाही तर सिद्धार्थ डांगे. तर रम्या म्हणते, हे सगळं काही खोटं होतं का. तर नंदिनी हसतच म्हणते, बरं झालं, खरंच जे काही घडलं ते योग्यच घडलं. सांगायचं तर बरं झालं तुम्ही दोघींनी ते सत्य सगळ्यांसमोर आणलं, म्हणजे आता कोणती लपवाछपवी करायची आम्हाला गरजच नाही आहे आणि कोणालाच घाबरायची गरज नाही, कारण आता सगळ्यांना सत्य कळालं आहे. त्यामुळे आता घाबरायची गरजच नाही अगदी कोणालाच. काय ग आर्या, मी बरोबर बोलतेय ना. तर वसू आत्या नंदिनीला म्हणतात, मग इथे का आलाय तुम्ही दोघीही. तर आर्या म्हणते, आत्याबाई असं काय करताय, अहो तुमचं कौतुक करायला आम्ही इथे आलो आहे. काय करेक्ट टाईम पाहिलाय ना तुम्ही, म्हणजे बरोबर काव्याच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी, बाहेर पावसाचा धुमाकूळ आणि घरी तुम्ही माजवलेला हा हाहाकार.
हो ना नंदिनी. तर आर्याला नंदिनी म्हणते, म्हणजे काय? अगं तू बोलतेस ते अगदी खरं आहे, पण काय आहे ना, या दोघींच्या एक गोष्ट लक्षात नाहीये की आम्ही देशमुख आहोत. यांच्या लक्षातच नाहीये की देशमुखांनी अशी 56 वादळं पाहिली आहेत आणि हे वादळ त्याच्यापुढे काहीच नाहीये. त्यामुळे या वादळाला सुद्धा आम्ही पुरूनच उरू. इथे मात्र वसुआत्यांना हसू येत असतं. नंदिनी म्हणते, आणि हो, राहिला प्रश्न काव्याच्या परीक्षेचा, तर तिची परीक्षा छानच जाईल. सगळं काही नीटच होईल आणि तिच्या यशाचे पेढे आम्ही अख्ख्या शहरभर वाटू, सगळ्यांचं तोंड गोड करू. आता ही आनंदाची बातमी ऐकून तुमचं तोंड जरा कडू होईल, परंतु काही हरकत नाही, तुम्हाला सुद्धा खावे लागतीलच पेढे. आता दोघीही रागाने नंदिनी आणि आर्याकडे पाहत असतात. नंदिनी पुढे म्हणते, आणि हो, राहिला प्रश्न आमच्या सरोगसीचा, तर तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण ती छानच पद्धतीने पार पडणार आहे. तर आर्या त्या दोघींना म्हणते, चला तर मग उद्या भेटू पेढे वाटायला. तर त्यावेळी आता आर्या नंदिनीला म्हणते, चल नंदिनी. नंदिनी म्हणते, नाही नाही, अगं थांब जरा. अगं आर्या, चोरी कोणी केली आहे हे तर आपल्याला कळलंय, मग या चोरांकडून मुद्देमाल घ्यायला नको का? तो मुद्देमाल आपल्या ताब्यात यायलाच पाहिजे. आता नंदिनी सरळ मुद्द्यावर येते आणि रम्याला म्हणते, रम्या, माझे आणि आर्याच्या सरोगसीचे पेपर जे आर्याच्या घरात घुसून तू चोरले होतेस, ते पेपर आता सरळ मार्गाने आमच्या हातात द्यायचे आहेत. नंदिनी म्हणते, चल ते पेपर परत कर. तर त्यावेळी रम्या नंदिनीला म्हणते, अच्छा अच्छा, तेच पेपर ना, जे पेपर आर्याने तुमच्या रूममध्ये घुसून चोरले होते, तेच पेपर हवे आहेत का? आता मात्र नंदिनी रम्याला सडेतोड उत्तर देत म्हणते, एक मिनिट, बहीण आहे ती माझी, त्यामुळे आम्हा दोघींमध्ये ठिणगी टाकण्यापेक्षा तुझ्या पायाखाली काय जळतंय ना ते अगोदर बघ, आणि मुकाट्याने तुझ्याकडे असणारे आमचे सरोगसीचे पेपर परत कर. आता घाबरलेल्या वसुआत्या त्या पेपरची फाईल नंदिनीच्या हातात देतात. नंदिनी ती फाईल घेते आणि म्हणू लागते, आणि हो, शेवटची ताकीद देते, माझ्या बहिणींच्या वाट्याला जायचं नाही. जर माझ्या बहिणींच्या वाट्याला गेलात तर गाठ माझ्याशी आहे. आता रम्या आणि वसुआत्या या दोघींनाही धमकी देत नंदिनी आणि आर्या तिथून निघालेल्या असतात. इथे मात्र वसुआत्या आणि रम्या या दोघींनाही त्या दोघींचा खूप राग आलेला असतो. आता आर्या आणि नंदिनी रूममध्ये येताच आर्या नंदिनीला म्हणते, थँक्यू, ॲटलिस्ट या गोष्टीचा तरी मला आनंद आहे की तू तरी मला समजून घेतलंयस, तू तरी मला माफ केलंयस. परंतु जन्मीजय, तो माझ्यावर खूप चिडला आहे ना, पण काही हरकत नाही, मी त्याला मनवेन. असं म्हणत आर्या नंदिनीशी बोलत असते, पण नंदिनी मात्र काहीच न बोलत फक्त आर्याकडे पाहत असते. आर्या नंदिनीला म्हणते, थँक्यू नंदिनी. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते, एक मिनिट, रम्याच्या रूममध्ये एक टीम असल्यासारखे बोललोय आपण, पण तू जे काही केलंयस ना आर्या, ते मात्र मी विसरलेली नाही. आणि तू जे काही केलंयस त्यासाठी मी तुला माफही केलं नाही, कारण तू जे काही केलंयस ती गोष्ट साधी सुधी नव्हती. आर्या, तुला कळतंय का? तू चोरी केली होतीस आणि यासाठी माझ्याकडे माफी नाही. अगं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला होता, पण तू विश्वासघात करायला निघालीस आमचा. तर आर्या काही बोलणार. नंदिनी म्हणते, नाही आर्या, एक्सप्लेन करायला जाऊ नकोस, या विषयावर आपण नंतर बोलूयात. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आर्या, ही गोष्ट किंवा हा विषय सहजासहजी विसरणार नाही मी. नंदिनी आर्याला म्हणते, आणि हो, राहीलच सरोगसीच्या कराराची कॉफीही तुझी तुझ्याकडे देते आणि माझी माझ्याकडे ठेवते. असं म्हणत आता नंदिनी आर्याची कॉफी आर्याकडे देत असते आणि आपली आपल्याकडे ठेवत असते. नंदिनी आर्याला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव आर्या, यापुढे मनात वेडवाकडं वागण्याचा विचार सुद्धा आणू नकोस, कळलं? आता आराम कर. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुआत्या आणि रम्या दोघीही आरशासमोर उभ्या राहतात. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, बघितलंस ना तू आता या दोघींची हिंमत किती वाढली आहे ती. अगं, आता या दोघी आपल्याला सुनावून गेल्या आहेत. नाही, मला तरी या दोघींकडे पाहून असंच वाटते की आता सगळं काही संपलं, आपल्या हातून सगळं निसटून गेलं आहे. रम्या, तुला कळतंय का? तर रम्या वसुआत्यांना म्हणते, नाही आई, असं काही घडणार नाही, कारण कधी कधी बादशाह आणि एक्क्याला सुद्धा जोकर मात देतो. आता ही नंदिनी आर्याचा हात धरून इथून बाहेर पडली ना, पण तिला अजून माहीतच नाही आहे की आर्याच्या घरी तिच्या टीव्हीवर या रम्याने तिच्या नवऱ्याचे जीवाचे फोटो बघितले आहेत. आता हे ऐकून वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या रम्याला म्हणतात, काय? तर रम्या म्हणते, हो आई, हे सगळं काही मला माहीत आहे.
तिने जीवाच्या फोटोच्या बाजूला आय लव्ह यू असं लिहिलं होतं. आता हे ऐकून वसुवत्यांना अजून धक्का बसतो. तर रम्या वसुवत्यांना म्हणते, माझ्यासाठी जसा माझा पार्थ आहे तसाच तिच्यासाठी जीवा आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या काय बोलतेस तू? रम्या वसुवत्यांना म्हणते, खरं तेच बोलतेय मी, पण आता तू तयार राहा. आता यांच्या दुकऱ्या नसेवर पुन्हा एकदा आपण वार करायचा आहे, पुन्हा एकदा यांना हरवायचं आहे. वसुवत्या म्हणतात, ते तर आपण करणारच आहोत, पण त्याआधी या काव्याची परीक्षा. त्यामुळे आता रम्या आणि वसुवत्या त्या गोष्टीचा विचार करू लागतात. वसुवत्या रम्याला विचारतात, रम्या उद्या ती परीक्षेत फेल होईल ना? नक्की होईल ना? तर रम्या म्हणते, उद्या नाही आई. तर वसुवत्या म्हणतात, अगं. रम्या म्हणते, आई आजच ती फेल झाली आहे. वसुवत्यांना काहीच कळत नाही. रम्या म्हणते, घड्याळ बघ, अगं 12 वाजून गेले आहेत. 16 ऑगस्टला सुरुवातही झाली आहे. आणि तसंही आई घाबरण्याची गरजच नाही आहे, कारण काव्याच्या मेंटल टेस्टची आपण चांगलीच 12 वाजवली आहे. रम्या अगदी खात्रीशीर वसुवत्यांना म्हणते, मी तर तुला लिहून देते आई, उद्या ती काव्या काही झालं तरी तिच्या मेन्सच्या परीक्षेमध्ये फोकस करू शकत नाही. कारण आई आता तिला कळालंय ना की तिच्याच मुळे गेलंय नंदिनीचं बाळ. असं म्हणत दोघेही खुश होतात. तर आता काव्या परीक्षेसाठी गेलेली असते. तर काव्याला आणि इतर सगळ्या मुलांना त्या मॅडम म्हणू लागतात, क्वेश्चन पेपर नीट वाचून घ्या. पण त्यावेळी काव्याचा कोणत्याच गोष्टींवर लक्ष नसतो, कारण काव्याला ते सगळं काही आठवत असतं. नंदिनीच्या बाबतीत घडलेला तो प्रसंग वसुवत्यांनी नंदिनीचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं आणि त्या म्हणालेल्या असतात, नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे, ती खोटं पोट लावून वावरते, तिचं मिसकॅरेज कधीच झालं आहे आणि तिने ही गोष्ट घरातील सगळ्यांपासून लपवून ठेवली. आता हे सगळं काही आठवल्यानंतर काव्याला अस्वस्थ वाटू लागतं, तिला त्रास होत असतो. आणि त्यावेळी बेल होते. मॅडम सूचना देत म्हणतात, परीक्षेला सुरुवात झाली आहे, तुम्ही तुमचा पेपर लिहायला सुरुवात करू शकता. काव्या पेपर लिहायला सुरुवात करते, परंतु त्यावेळी तिचं पेन चालत नसतं आणि त्यावेळी काव्या म्हणते, मॅम मला पेन. तर त्यावेळी लाईट जातात आणि काव्या पाहते तर तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी तिच्यासाठी पेन घेऊन आलेली असते. तर नंदिनीला पाहताच काव्या खुश होते आणि म्हणते, ताई. तर त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणते, काव्या आत्तापर्यंत तुला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा तुझी ही ताई तुझ्यासाठी धावून आली आहे. किती काळजी घेते ग मी तुझी. मग तुला स्वतःची काळजी नाही घेता आली का? नाही तू तुझ्या हातातला धागा जपलास. तुझ्यामुळे माझं मूल गेलंच ना, तुझ्यामुळे माझी कुस रिकामी झाली आहे ना. असं म्हणत नंदिनी आता काव्याला जाब विचारत असते. तर त्यावेळी काव्या खूप रडते आणि नंदिनीला म्हणते, सॉरी ताई, चुकून झालं ग, खरं तर मी लक्ष द्यायला हवा होता. तर त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणते, आता काय उपयोग, आता सॉरी म्हणून त्याचा काही उपयोग आहे का काव्या? काव्या ग, वेळ निघून गेल्यावर या सगळ्याचा काय उपयोग आहे? तुला तुझा अभ्यास, तुझी परीक्षा महत्त्वाची होती ना, तुला पेपर लिहायचा आहे ना, मग घे पेन आणि लिह पेपर आणि हो IAS. असं म्हणत काव्याला पेन देत आता नंदिनी रागानेच तिथून निघून जाते. परंतु त्यावेळी काव्याने निर्णय घेतलेला असतो. काव्या म्हणते, नाही, मला IAS ऑफिसर नाही व्हायचंय. असं म्हणत काव्या आता तो पेपर हातात घेते आणि त्यावेळी लाईट्स आलेले असतात. काव्या इकडे तिकडे पाहते तर प्रत्येकजण आपला पेपर लिहित असतात आणि त्यावेळी काव्या तिच्या हातात असणारा पेपर फाडायला सुरुवात करते आणि म्हणते, नाही, मला IAS ऑफिसर नाही व्हायचंय, मला माझं स्वप्न नाही पूर्ण करायचंय. काव्या पेपरचे तुकडे तुकडे करते आणि रागानेच परीक्षा हॉलमधून बाहेर निघून येते. सर्वच जण काव्याकडे पाहत असतात, पण हे काव्याला पडलेलं स्वप्न असतं. आणि ज्यावेळी काव्या डोळे उघडून पाहते त्यावेळी मात्र हे पडलेलं तिला खूप भयंकर असं स्वप्न असतं, ज्या स्वप्नाने आता काव्या पूर्णपणे बिथरून गेलेली असते. काव्या उठून बसते, तिला खूप घाम सुटलेला असतो. काव्या मनाशीच म्हणते, बाप रे, इतकं भयंकर स्वप्न आणि असं स्वप्न का पडलं असेल मला? आत्ता मला खूप अस्वस्थ वाटतंय, मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतंय, कुणाच्या तरी कुशीत शिरून रडावंसं वाटतंय, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणते, पार्थ. परंतु पार्थ शांत झोपलेला असतो आणि त्यावेळी काव्या म्हणते, नाही, नको, पार्थ शांत झोपले आहेत, उगाच माझ्यामुळे त्यांची झोप अर्धवट व्हायला नको. आणि जर मी आता यांच्याशी बोलले तर ते अजून टेन्शन घेतील. नाही, मी आता यांच्याशी नाही बोलू शकत, मला ताईशीच बोलावं लागेल. असं म्हणत आता काव्या नंदिनीशी बोलायचं ठरवते. या क्षणी मला ताई हवी आहे, तिच्या जवळ जाऊन बसले तरच माझा जीव शांत होईल.
आणि म्हणूनच काव्या तिच्या रूमच्या बाहेर येते आणि आता नंदिनीच्या रूमच्या दिशेने ती निघालेली असते. हळूहळू जिना चढत ती नंदिनीच्या रूमच्या दरवाजापाशी आलेली असते. आता काव्या नंदिनीला हाक मारणार, तिचा दरवाजा वाजवणार, परंतु त्याच वेळी तिला आता अंगाई ऐकू येते आणि त्यावेळी काव्याला काहीच कळत नाही की हा आवाज नक्की कुठून येतोय. परंतु आवाजाच्या दिशेने काव्या पुढे पुढे चाललेली असते. आता काव्या अडगळीच्या खोलीपर्यंत आलेली असते आणि अडगळीच्या खोलीत असणारं पाळणं पाहताच काव्या थक्कच होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विक्रमसाठी नंदिनी चहा घेऊन येते. तर विक्रम म्हणू लागतात, बरं आहे की घरातील चहा तरी बदललेला नाही. तर नंदिनी म्हणते, बाबा माणसं सुद्धा बदललेली नाही आहेत, थोडा तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा ना बाबा. तर त्यावेळी विक्रम नंदिनीला म्हणतात, नाही माझी कोणी मुलगी वगैरे नाही आहे. आता हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पार्थ आता काव्याला तिचं हॉल तिकीट देतो. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, मी आज माझी मेन्सची परीक्षा नाही देणार आहे. आता मात्र हे ऐकून पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याकडे पाहतो, परंतु क्षणार्धात काव्या तिच्या हातात असणारं हॉल तिकीट फाडून टाकते. आता ते पाहून पार्थला धक्का बसतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही काय करताय? परंतु काव्याने आता ते हॉल तिकीट फाडलेलं असतं आणि आता फक्त तुकडे पार्थच्या हातात असतात आणि ते पाहून पार्थ बिथरून गेलेला असतो. आता काव्या तिची एक्झाम द्यायला तयार होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.